गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थी, पालक यांचं प्रथमतः स्वागत. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री आनंद भंडारी साहेब यांच्या प्रेरणेने, सन्माननीय शिक्षणाधिकारी माननीय श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हा परिषद अहिल्यानगर नोडल अधिकारी मिशन आरंभ श्रीमती कारले मॅडम, तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग साठी तंत्र सहाय्य करणारे, ज्यांच्यामुळे या तासिका यशस्वी होत आहेत. आपल्या सर्व तासिका प्रसारित होत आहेत असे श्री रवी भापकर सर, या सर्वांना विनम्रतापूर्वक अभिवादन करू. तसेच आमच्या पाथर्डी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी माननीय श्री शिवाजीराव कराड साहेब यांच्या आदेशानुसार व नोडल अधिकारी मिशन आरंभ पंचायत समिती पाथर्डी माननीय श्री रामनाथ कराड साहेब यांच्या सुयोग्य नियोजनाखाली आजपासून पाथर्डीच्या दुसऱ्या टप्प्यातील ऑनलाईन तासिकेला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मित्रांनो, आतापर्यंत आपण म्हणजे तुम्ही 2017 ते 2022 या प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन पाहिलेलं असेल. आज आपण तुमच्यासाठी 2023 ची पेपर क्रमांक 1 ची प्रश्नपत्रिका घेऊन येत आहोत. तर सर्वांनी आज पूर्ण वेळ तासिका करावी, कारण मराठी हा विषय आहे आणि आपल्या दृष्टीने आपण मराठीकडे नेहमीच काय करतो, सोपा म्हणून त्याच्याकडे पाहिजे तेवढं लक्ष देत नाही. परंतु कधी कधी काय होतं, कधी पेपर कोणता सोपा येईल आणि कोणता अवघड येईल हे सांगता येत नाही. आणि ज्या मुलांना मेरिट घ्यायचंय ना, मग अशा मुलांना त्यावेळेस प्रॉब्लेम येतो. तर हा 2023 जो काही पेपर आहे, तो नेमका पेपर कोविड कालावधी संपल्यानंतर पहिल्यांदा झाला आणि असं वाटलं होतं की सोपा पेपर येईल, परंतु पहिलाच मराठीचा मुलांना थोडासा गोंधळ त्यावेळेस तयार झाला. तर ही प्रश्नपत्रिका आपल्या समोर आहे. भाषा विषय प्रथमतः सूचना आणि त्यानंतर विभाग पहिला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 3 साठी सूचना. खालील संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आता आपल्या समोर संवाद आहे, मी संवाद वाचून दाखवतोय. आई, मला प्लीज हँडवॉश दे ना. प्रमोद, मी काय करते, आजीकडून घे. का रे, शाळेत न्यायचंय का? हो ना आजी, आज शाळेत हात धुवायचे आहेत. रोजच धुतोस ना रे, आज वेगळं काय? अहो बाबा, आज जागतिक हात धुवा दिन साजरा करायचा आहे शाळेत. काहीतरी खुळं बाई, हात धुणं यात साजरा करण्यासारखं काय आहे? अगं आजी, स्वच्छ हाताचे महत्व पटवून देण्यासाठी हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे, हो का? बरोबर. अरे, संदेश वरून आठवलं, आपला संदेश येणार नाही आज. बाबा, मग आम्हाला शाळेत कोण सोडवणार?
मी येतो सोनाली तुम्हाला शाळेत सोडवायला, फक्त थोडा चहा घेतो. अरे वा, आई काकासाठी चहा कर ना पटकन. प्रमोद, हे घे तुमच्या दोघांसाठी पुस्तके, ही पण घेऊन जायची आहेत ना? हो हो, थँक्यू बाबा. अशा पद्धतीचा हा संवाद आहे. आणि या संवादावरती, उतार्यावरती आणि कवितेवरती नेहमी आपल्याला 3 प्रश्न येत असतात. त्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला द्यायचं असतं. त्यामुळे थोडासा संवाद असेल, कविता असेल किंवा उतार असेल, आपण पूर्णतः काळजीपूर्वक वाचायचा, थोडा वेळ द्यायचा, कारण त्यावरती आपल्याला 6 मार्क असतात. त्यामुळं आपण जर गोंधळ केला, घाई केली आणि पटकन लिहायचा जर विचार केला तर कधी कधी गोंधळ होतो आणि चांगल्या मुलांचे सुद्धा यामध्ये मार्क जात असतात. तर यामध्ये पहिला प्रश्न काय आहे पाहूया आपण. पहिला प्रश्न असा आहे, शाळेमध्ये कोणता कार्यक्रम त्या दिवशी होणार नसावा? कधी कधी नसावा ऐवजी असावा असलं जात आणि पटकन माणूस जागतिक हात धुवा दिन लिहून बसतो. असं करू नये. त्यामुळे प्रश्न पूर्णतः काळजीपूर्वक वाचणं. मुळात आता निपुण महाराष्ट्र चालू आहे, मुलांना माहिती आहे. तुम्ही बऱ्याच जणांचं वाचन झालेलं असेल आपल्या ऍपवरती, पण नुसतं वाचणं महत्वाचं नाही. शासनाचं असं धोरण आहे निपुण महाराष्ट्रात, समजपूर्वक वाचता आलं पाहिजे. आणि त्या शिष्यवृत्तीमध्ये तेच आहे की विद्यार्थी किती वाचतो, त्याला काय समजतं, त्याला काय आकलन होतं, हे तपासलं जातं. त्यासाठी तुम्ही पाहिलं पाहिजे की आपल्याला काय विचारलंय, ते काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न पूर्णतः नीट वाचायचा. शाळेत कोणता कार्यक्रम त्या दिवशी होणार नसावा असं म्हटलंय, याचा अर्थ एकच कार्यक्रम असा आहे की तो होणार नाही, बाकीचे 3 होणार आहे. तुम्ही म्हणता एकाच दिवशी 3 कार्यक्रम कसे होतील? तर पहा, पहिला पर्याय आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती. आता पहा, हात धुवा दिन कधी असतो? बरोबर आहे, 15 ऑक्टोबर. जागतिक हात धुवा दिन त्याच दिवशी आणि वाचन प्रेरणा दिन त्याच दिवशी. म्हणजे हे 3ही पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत आणि एकच अयोग्य पर्याय आहे, आणि तो कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. कारण लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो 1 ऑगस्टला, तो दिवस येणार नाही. अशा पद्धतीने या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला समजलं. आता दुसरा प्रश्न आहे, वरील संवादात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या व्यक्ती किती? आता मात्र पहा मुलं काय करतायत. आता हा संवाद आहे, वाचल्याच्या नंतर किती माणसं आहेत, आणि इथं गोंधळ बऱ्याचशा मुलांचा होतो. नेहमी आम्ही पाहतो की मुलांना किती पात्र आहेत ते समजत नाही. तर मी तुमच्या समोर ही दुसरी स्क्रीन घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सविस्तर समजावून सांगतो की आपण काय करायचं. या ठिकाणी काय आहे, आई मला प्लीज हँड वॉश दे ना. त्या खालचं दुसरं वाक्य आहे, प्रमोद मी काय करते, आजीकडून घे ना. याचा अर्थ आई प्रमोदला बोलते. पहिल्यांदा बोलणारा कोण आहे? प्रमोद आहे. पहिल्यांदा बोलणारा कोण आहे? प्रमोद आहे. मग आपण काय करूया, प्रमोद घेतला की समोर लिहून ठेवायचं तुम्ही. त्यानंतर दुसरं कोण बोलतोय, तर दुसरं कोण बोलतोय पहा. दुसरं बोलणारं कोण आहे? तो आई बोलते ना त्याला, म्हणजे 2 नंबरला आई आला. त्यानंतर का रे शाळेत न्यायचं आहे का, आणि त्याच्या खाली आहे हो ना आजी म्हणतो, याचा अर्थ ती आजी बोलते. आपल्याला या ठिकाणी आजी लिहावं लागेल. पहा, आता आजी बोलते, 3 पात्र झाले, आणि पुन्हा नंतर आजीला उत्तर प्रमोदच देतोय, म्हणजे परत त्या ठिकाणी प्रमोद आला. त्यानंतर रोज धुत असणारे आज वेगळं काय? आता त्याच्या खाली कोण बोलतोय पहा, अहो बाबा. याचा अर्थ तो प्रश्न बाबाने विचारलेला आहे, म्हणजे या ठिकाणी बाबा सुद्धा या संवादामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत.
त्यानंतर तो पुन्हा बाबाला उत्तर देतो, अहो बाबा आज जागतिक हातधुवा दिन आहे. असं कोण बोलतोय? तर प्रमोद बोलतोय. पुन्हा प्रमोदचं ते वाक्य आलेलं आहे. आपल्याला अशा पद्धतीने लिंक लावायचं की खालच्या वाक्याशी आणि वरच्या वाक्याशी जर आपण समन्वय साधला, थोडस लॉजिक लावलं तर आपल्या लक्षात येतं. पहा, थोडा तार्किक विचार करायचा. पुढचा आहे, काहीतरी खुळबाई हात धुणं यात साजरं करण्यासारखं काय आहे? त्याचं उत्तर खाली तो देतोय, अगं आजी. याचा अर्थ ते कोणाचं वाक्य आहे? आजीचं आहे. कोणाचं आहे? आजीचं. या ठिकाणी आजी, सॉरी, या ठिकाणी कार्यशाळेत न्यायचंय का, तो आजीला बोललो नाही, इथं आजी पाहिजे होतं. पहा, इथे आजी येईल आणि या ठिकाणी ही आजीच बोलते, आई नाही बोलत. त्यानंतर, अगं आजी, स्वच्छ हाताचे पटवून देण्यासाठीच हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. असं कोण बोलतोय? तर प्रमोद बोलतोय. या ठिकाणी आपण थोडक्यात शॉर्ट मध्ये लिहायचं. हो का? बरं बरं. पुन्हा कोण बोलतोय? मग आजीच बोलते, कारण ती प्रमोदच्या वाक्याचं उत्तर देते. अरे संदेश, वरून आठवलं, आपला संदेश येणार नाही आज. आता हे वाक्य कोण बोललंय? त्याच्या खालच्या ह्याच्यात आपण जर पाहिलं तर बाबा. मग आम्हाला शाळेत कोण बरं सोडणार? आता बाबा बोलतायत ते वाक्य वरचं, आणि त्याचं उत्तर कोण देतंय ते आपण नंतर पाहूयात. त्याचा संदर्भही आपण घेऊ. बाबा, मग आम्हाला शाळेत कोण सोडणार? त्याचं उत्तर पुन्हा खाली दिसतंय, येतो मी येतो सोनाली. म्हणजे सोनाली बोलते. असं त्याचा या ठिकाणी आपल्याला उलगडा होतोय. मी येतो सोनाली तुम्हाला सोडायला, फक्त थोडा चहा घेतो. आता हे कोण बोलतंय आपल्याला माहित नाही. बाबा बोलतायत का अजून दुसरं कोणी बोलतंय? तर त्यासाठी पुन्हा अजून खाली वाचतोय, अरे वा आई, काकासाठी चहा कर ना पटकन. चहा काकासाठी कर. चहा घेणारे कोण आहेत? काका. याचा अर्थ मग कोण आहे? ते काका आहे. आपल्याला हे कळलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी कोण बोलतायत? तर काका बोलतायत. ठीक आहे. आणि नंतर, अरे वा, ही जे कोण बोलतंय तर ती सोनाली बोलते. म्हणजे आपण जर अशा पद्धतीने थोडं विश्लेषण, थोडा वेळ लागू द्या. प्रमोद, हे घे तुमच्या दोघांसाठी पुस्तके, ही पण घेऊन जायची आहेत ना. आता आपल्याला माहिती आहे, जागतिक हातधुवा दिन जरी असला तरी वाचन प्रेरणा दिन सुद्धा त्याच दिवशी आहे. आणि म्हणून बाबाने त्यांना पुस्तक आणलेली दिसतात. त्यांच्या शाळेमध्ये वाचनाचा कार्यक्रम आपल्याकडे असतो शाळेमध्ये, तसा तिथं दिसतोय. म्हणून ती पुस्तकं घेऊन जाण्याविषयी बाबा त्यांना सांगतात. हे वाक्य बाबांचं आहे. आणि मग शेवटी काय बोलतोय? तो प्रमोद बोलतोय. प्रमोद काय म्हणतोय? हो हो, थँक्यू बाबा. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रत्येक वाक्याचं विश्लेषण लिहिलेलं आहे की कोण कोण बोलतोय. आणि जर आपण सगळे पात्र मोजले तर प्रमोद एक आला, आई एक आली, आजी आली, पुन्हा बाबा आले, नंतर सोनाली आली आणि काका आली. जर असे जर आपण सगळे पात्र जर मोजले तर याचं उत्तर आहे, वरील संवादात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या व्यक्ती किती आहेत? तर 6 व्यक्ती आहेत. किती व्यक्ती आहेत? पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे, वरील संवादात उल्लेखलेला संदेश कोणाचा असावा? म्हणजे संदेश आलाय, बरोबर आहे. पहा, प्रश्न काय आहे? वरील संवादात उल्लेखलेला संदेश कोण असावा? आता या ठिकाणी काय आहे? ड्रायव्हर आहे नाव, प्रमोदचे काका. आता आपल्याला निश्चित सांगता येणार नाही ते ड्रायव्हर आहेत का प्रमोदचे काका आहेत का सोनालीचे मामा आहेत. आपण निश्चित सांगू शकत नाही.
म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, निश्चितपणे सांगता येणार नाही. आता संदेश कोण आहे, कोणाचं नाव आहे, आपण कसं समजायचं की ते काकाचंच आहे? की प्रमोदचे काका आहेत का, ड्रायव्हर आहेत का, सोनालीचे मामा आहेत, आपण निश्चित सांगू शकत नाही. म्हणून आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, पर्याय क्रमांक 3 निवडलेला आहे. अशाच पद्धतीने आपण पूर्ण विचार करायचा, घाईघाईमध्ये निर्णय घ्यायचा नाही की ते प्रमोदचे काका असतील, आय संवादात उल्लेख काका म्हणून, किंवा ड्रायव्हर असू शकतात, आपल्याला शाळेत घेऊन जातात ड्रायव्हर म्हणते ड्रायव्हर असतील, असा काही अंदाज आपण करणं चुकीचं ठरेल. आपल्याला माहित नाही तर माहित नाही, म्हणजे आपल्याला निश्चितपणे ते सांगताच येणार नाही की काय असू शकतं ते. तर पुढचा प्रश्न असा आहे, चौथा. आता इथून पुढे पहा, थोडस व्याकरणाकडे सुरुवात होते. पहिल्या उतार्याला संवादाला थोडा वेळ लागला तरी लागू द्या, हे पटपट उरकत असतं. परंतु चौथा प्रश्न थोडा हार्ड होता. खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील 6वे अक्षर कोणते? आता इथं अक्षर जर पाहिले तर 1 2 3 4 5 6 7 8, 8 2 16 अक्षराचा आहे. आणि थोडस जड जातं मुलांना, बऱ्याच जणांना ते आलंही नाही. तर यापासून जी काही म्हण तयार होते, त्या म्हणीचं नाव आहे, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. अभंग आहे, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, हरिचंद्र तारा राणी वाहे डोम्या करी पाणी. असो, तर या ठिकाणी जे काही आहे ना म्हण, ती आहे आले. आता आपण पाहूया, आले 2 शब्द झाले. देवाजीच्या, दे वा जी च्या, आपल्याला 6वा अक्षर विचारलेला, आणि 6वा अक्षर काय आलं मग, आपलं च्या हे अक्षर आलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. 5वा प्रश्न आहे, दारा पुढे रेखाटलेली रांगोळी अशी सुबक असायची की पाहणारे तोंडात बोट घालत. अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. आता अधोरेखित याचा अर्थ आहे ज्या शब्दाखाली रेषा ओढलेली असते असा शब्द. मग या वाक्यामध्ये रेषा ओढलेला शब्द आहे सुबक. आणि मग सुबक जर शब्द आहे तर सुबकचा समानार्थी शब्द आपल्याला 4 पर्यायातून निवडायचा. पर्याय 1 आहे रंगीत. सुबक आणि रंगीत काय संबंध, कुठेच नाही. स्वच्छ, स्वच्छला आपण सुबक कसं म्हणू? हा, तिसरा पर्याय फैनाबाज, हा असू शकतो. चौथा पर्याय ठिपक्याची. अरे ठिपक्याची तर नसणार, म्हणजे उत्तर आपलं काय असणार, तर पर्याय क्रमांक 3च असणार. आपलं उत्तर काय असणार, पर्याय क्रमांक 3. तर कसं आहे, सुबक म्हणजे फैनेबाज. तर अशा पद्धतीचा तो समानार्थी शब्द होता, सुबक म्हणजे फैनेबाज. आता पुढचा आहे प्रश्न क्रमांक 6. पुढील पैकी भविष्यकाळी असलेले वाक्य कोणते? आता भविष्यकाळी वाक्य पाहायचं आपल्याला. वाक्य तुमच्या समोर आहे, काय काय वाक्य आहेत पहा. या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. पहिलं वाक्य आहे, तुझी कोणतीही अडचण असली तरी ती आपण सोडवू. आता सोडवू, सोडवू याचा अर्थ काय होतोय मग, सोडवणे म्हटल्याच्या नंतर हा भविष्यकाळच होतो ना, बरोबर आहे की नाही? भविष्यकाळ. काय म्हणजे पहिलं वाक्य जे आहे ते भविष्य काळातलं आहे ते वाक्य.
आणि आपल्याला भविष्यकाळ विचारलाय, पण आपण एक पाहून लगेच उत्तर द्यायला, कारण चारच पर्याय आहेत, आपण लगेच दिलं तरी काही हरकत नाही, पण आपण सगळे पर्याय पाहूया इथे झालंय काय तुमच्या लक्षात आणून. दुसरं वाक्य आहे, सरपंच अचानक आमच्या घरी आले. आता भूतकाळ झाला, आले म्हटल्याच्या नंतर क्रिया पूर्ण झालेली आहे. गावातील सारेच लोक श्रमदान करत असत, हे जुनं सांगितलेलं आहे, म्हणजे हाही भूतकाळाचा प्रकार आहे. चौथं वाक्य जर पाहिलं तर कायद्यानुसार मुलीला शिकवावेच लागेल, हे सुद्धा भविष्य काळच आहे. म्हणजे या ठिकाणी दोन वाक्य ही भविष्य काळाची आलेली होती आणि ही चूक होती. याचे दोन्ही पर्याय ज्याने बरोबर लिहिलेले आहेत ते दोन्ही बरोबर धरलेले आहेत. म्हणजे कधी कधी असंही असू शकतं, मुलांनी याची काळजी घ्यायची, पूर्ण वाचायचा, कधीही मराठीच्या बाबतीमध्ये सोपं म्हणून पटकन उत्तर भरत जाऊ नका. प्रश्न 7वा आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. जन्मताच वाचा दोष असलेल्या बाळाचा यामध्ये काय दोष? आता या ठिकाणी अधोरेखित शब्द झालेला आहे दोष. कोणता शब्द आहे? दोष हा शब्द आहे. ठीक आहे. आता दोष म्हणजे काय? तर वाचा दोष आपल्याला माहिती आहे की वाचा दोष म्हणजे त्याला बोलता येत नाही, आणि ज्याला बोलता येत नाही अशा व्यक्तीला आपण काय म्हणणार? सुप्त नाही म्हणू शकत, संकट, अनिष्ट गुण असं नाही, म्हणजे त्याच्यामध्ये ती उणीव आहे, उणीव आहे, दोष आहे, याचा अर्थ काय होतो? तर पर्याय क्रमांक 1, दोष म्हणजे व्यंग. 8वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या ओळीमधील विशेषण कोणते? आता शब्दाच्या जाती आपल्याला परफेक्ट पाठ असल्या पाहिजेत. शब्दाच्या जाती कोणत्या? शब्दाच्या जाती, तर शब्दाच्या जाती आहेत नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. सर तुम्ही म्हणता सर आम्हाला माहिती आहे, त्यात काय एवढा अवघड आहे? तर पहा मुलांनो, खाली वाक्य असं आहे, थंडी आली पेटवा ती सेका हात गार. या वाक्यातला आपल्याला विशेषण ओळखायचे. आता आपण वाक्यातले प्रत्येक शब्द ओळखत नाही बसायचे, 4 पर्याय त्यातलं विशेषण ओळखायचंय. तर पहिला पर्याय थंडी. आता थंडी काय आहे? थंडी आहे ना. थंडीच्या अगोदर विशेषण बरंच लागतं ना, गार थंडी, खूप थंडी, ठीक आहे, म्हणजे थंडी नाम आहे. नंतर गार, तर गार हे विशेषण आहे, हेच उत्तर होतं. आणि आकटी, आकटी हे नाम आहे, आणि शेका क्रियापद आहे. म्हणजे आपल्याला सगळ्या शब्दाच्या जाती समजल्या पाहिजेत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 विशेषण आहे गार. पुढचा प्रश्न आहे 9वा, पुढील पैकी कोणता दिवस आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करतो? पहा, एक अक्षर, शिक्षण दिन आणि शिक्षक दिन. आता आपल्याला सगळे दिन विशेष पाठ असले पाहिजेत. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दिनविशेषला फार महत्व आहे. बुद्धिमत्तेमध्ये असेल, गणितामध्ये असेल, आणि या ठिकाणी तर मराठीमध्ये हा प्रश्न आलेला. आपल्याला वार काढावे लागतात, आणि शिक्षक दिन अमक्या तारखेला आहे, तर स्वातंत्र्य दिन कधी, असे प्रश्न येत असतात. तर आपल्याला सर्व दिनविशेष पाठ असले पाहिजे. या ठिकाणी जो काही पहिला दिनविशेष आहे 5 सप्टेंबर, आपल्याला सर्वांना माहिती, सांगायची गरज नाही, सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. पण या ठिकाणी हे उत्तर लिहायचं का? बऱ्याच मुलांनी हेच उत्तर लिहिलं, त्यांना वाटलं शिक्षण दिन म्हणजे शिक्षक दिन आहे काय? असं नाही मुलांनो, शिक्षक दिन वेगळा आणि शिक्षण दिन वेगळा. दुसरा पर्याय 14 नोव्हेंबर, आणि 14 नोव्हेंबर काय आहे? चाचा नेहरू जयंती, बाल दिन, हेही उत्तर नाही. तिसरा आहे 14 सप्टेंबर. आता 14 सप्टेंबरला काय आहे?
तर 14 सप्टेंबरला हिंदी भाषा दिन आहे, त्याचा या काही संबंध नाही. आणि 11 नोव्हेंबरला काय आहे, तर 11 नोव्हेंबरला शिक्षण दिन आहे. डॉक्टर मौलाना मौलाना आझाद यांची जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पहिले शिक्षण मंत्री होते ते, म्हणून 11 नोव्हेंबर हे याचं उत्तर होतं. आणि सर्व मुलांनी, बऱ्याच मुलांनी 5 सप्टेंबर लिहिलं, कारण नेहमी त्यांच्या ऐकण्यामध्ये शिक्षक दिन असं होत असतं. तर त्यासाठी आपलं चौफेर अशा पद्धतीचं वाचन असलं पाहिजे. आणि यानंतर एक बातमी आलेली आहे. बातमी काय आहे आपण पाहूया. तुम्हाला सर्वांना वाचता येत असेल, थोडं झूम करा आणि पहा. त्यावरती 3 प्रश्न आलेले आहेत, 10वा, 11वा आणि 12वा. याला सुद्धा थोडा वेळ देऊया आपण. खाली दिलेली बातमी वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. बातमी काय आहे? विद्यार्थ्याने फेडले समाजाचे ऋण. आता ही बातमी कुठून आली, काय आली, हे सगळं बातमी पाहिल्यानंतर कळलं पाहिजे. पुणे प्रतिनिधी म्हणजे पुण्यातली बातमी आहे. ता म्हणजे तारीख, कधीची बातमी? 20 तारखेची. पुण्यातील जनशाळा विद्या मंदिर या शाळेत दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूचे प्रदर्शन भरले होते. दिनांक 15 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध बाल कलाकार सानवी केंद्रे हिच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांनी सुगंधी उठणे, संगीत आकाश कंदील, सुगंधी लिक्विड सोप, सुगंधी मेणबत्त्या तयार केल्या होत्या. आकर्षक रंगकाम केलेली लक्ष्मीची पावले आणि तुळशी वृंदावन याचे लोकांनी विशेष कौतुक केले. दिनांक 19 ऑक्टोबरला स्नेहगर अनाथालयाच्या अध्यक्षा अनघा फेणे यांच्या हस्ते समारोप करताना जमलेला सर्व निधी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केला. तर ठीक आहे, आता आपल्या लक्षात आलं की बातमी काय आहे. तर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी प्रदर्शन होतं. त्यांनी काही वस्तू तयार केलेल्या होत्या दिवाळी निमित्त, आणि त्या वस्तू तयार केल्याच्या नंतर त्यातून जे काही पैसे त्यांना मिळाले, ते सगळे पैसे त्यांनी काही वाटून घेतलेले नाहीत, तर त्यांनी ते दान केलेले आहेत. कशासाठी? तर स्नेहगर अनाथालय म्हणजे ज्या विद्यार्थ्याला आई वडील नसतात अशा विद्यार्थ्यांचं जे असतं अनाथालय, त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी मदत केलेली आहे. आपल्याला या बातमीतून कळलेलं आहे. आता प्रश्न दावा आला, विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण कसे फेडले? पर्याय 1 हे अनाथालयाला मदत करून, लोकांसाठी पंत्या उठणे बनवून, वस्तूचे प्रदर्शन भरवून आणि शाळेत प्रवेश घेऊन. तर याचं योग्य उत्तर आहे की त्यांनी मदत केली म्हणजे समाजाचं त्यांनी त्या ठिकाणी आपलं समाजाचे काहीतरी लागतो हे लक्षात ठेवून त्यांनी त्या समाजासाठी मदत केलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1. 11वा आहे, प्रदर्शनाचा कालावधी किती दिवस होता? आता या ठिकाणी जर पाहिलं तर प्रदर्शनाची सुरुवात झालेली 15 ऑक्टोबर आणि संपलेला आहे 19 ऑक्टोबर. जर आपण पाहिलं तर 15 ते 21 मोजलं, 15, 16, 17, 18 आणि 19 म्हणजे 5 दिवस प्रदर्शन चाललेलं आहे. अशा पद्धतीची दोन्ही उत्तरं सोपी होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न यावर होता, बातमीचा विषय कोणत्या घटकावर आधारित आहे? आता प्रदर्शन आहे आणि प्रदर्शन झाल्याच्या नंतर त्यांनी त्या स्नेहालयाला काय दिलेले, अनाथालयाला काय दिलेली आहे? मदत केलेली आहे, भेट दिलेली आहे. याचा अर्थ हा विषय सांस्कृतिकचा नाही, मनोरंजनाचा नाही आणि राजकीय नाही, तर तो विषय आहे सामाजिक. पुढचा प्रश्न आहे 13वा. खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. उद्देश आणि विधेय वाटतं सोपं आहे, परंतु चुका इथंच होतात. आता इथं उद्देश काय? कोणी लिहिल अनेक संस्कृत शब्द, कोणी लिहिल अनेक. आता खास काय मराठी, तर आपण काय, उद्देश म्हणजे कोणाबद्दल वाक्य आहे.
आता आपण त्याला क्रियापद काय आहे समजावून वापरतो, हे क्रियापद आहे. कोण समजावून वापरतो? आपण. याचं उत्तर मिळतंय आपण या शब्दाने. म्हणजे आपण हे या ठिकाणी काय झालेलं आहे, उद्देश आहे त्याबद्दल माहिती आपणच करतोय ना. काय करतोय? बाकीचा भाग सगळा विधेयामध्ये जातो. अनेक संस्कृत शब्द मराठी समजावून वापरतो, हा विधेय आला. आणि उद्देश काय? आपण. पण बऱ्याच वेळेस आपल्याकडून हा गोंधळ होतो. उद्देश आणि विधेय क्रियापदाला प्रश्न विचारून किंवा वाक्याचा मुख्य कोण आहे हे समजावून ओळखावा आणि लिहावा. उद्देशावर एक प्रश्न नेहमी असतो, विधेय आणि उद्देश. त्यामुळं त्याचा सराव करा. 14वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायातून लिंग प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा. हा एक आणखी गोंधळ करणारा प्रश्न विद्यार्थ्यांचा. डाळिंबी, पोरं काय करणार? ती डाळिंबे, श्रीलिंग, चुकलं, असं कधी करायचं नाही. आपल्याला सर सांगत असतात तो ती ते लावा आणि लिंग ओळखा. तो लागला की तो तिथे या पद्धतीने पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी अशा पद्धतीने एकच मिनिट, थोडासा व्यत्यय आलेला आहे. ठीक आहे. थोडासा हॅलो. हा, ओके. तर 14वा प्रश्न, लिंग नेहमी एक वचनावरून ठरवावं. डाळिंबे अनेक वचन आहे, त्याचे एक वचन करायचं, डाळिंब, ते डाळिंब. काय होतं? नपुंसकलिंग. बोर एक वचन करा, बोरेचं अनेक वचन, बोरे अनेक वचन आहे, एक वचन बोर, ते बोर, नपुंसकलिंग. आणि लिंबू, ते लिंबू, हे सुद्धा नपुंसकलिंग आहे. आता आंबे, त्याचं एक वचन करू आपण, आंबा, तो आंबा. याचा अर्थ आंबा काय झालाय? पुल्लिंगी शब्द झालेला आहे. बाकीचे नपुंसकलिंगी आहेत, म्हणजे लिंगानुसार वेगळा शब्द या ठिकाणी आहे आंबा. अशा पद्धतीने शांततेने थोडासा विचार करून जर आपण उत्तर दिलं तर चुकत नाही. कधी कधी आपल्याला जे येतं ते चुकून बसतो आणि ती असते घाई. 15वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल ते पर्यायातून निवडा.
खराब कागदापासून पुण्या नवा कागद शोभेच्या वस्तू मजाच आहे की. आता मजाच आहे की यावरून कळतंय की हे उद्गार आहेत, हे साधं वाक्य नाही. या ठिकाणी प्रश्नही विचारला नाही, तर त्या मुलाच्या बोलण्यातून आलेले की खराब कागदापासून पुन्हा नवा कागद होतो, हे त्याला सांगितल्याच्या नंतर तो म्हणतोय की खराब कागदापासून पुन्हा नवा कागद होतो, शोभेच्या वस्तू होतात, मजाच आहे की. म्हणजे त्याच्या तोंडातून निघालेलं उद्गार आहे, म्हणजे या ठिकाणी उद्गारार्थी चिन्ह येणार. 16वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. आता मराठीचे शब्दसंपत्ती हा भाग आहे, आणि आपली जेवढी शब्दसंपत्ती विपुल असेल तेवढा आपण अशा पद्धतीने की बोलताना आपण अशी वाक्य म्हणी असतील, वाक्प्रचार असतील असे ऐकत असतो. ज्यांचं वाचन जास्त असतं त्यांनाही ती शब्द परिचित होतात, म्हणून जास्तीत जास्त वाचन असलं पाहिजे. आणि शब्दाचं जेवढं आपण वाचन जास्त करू तेवढी आपली शब्दसंपत्ती वाढत असते. एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा, आता आपल्याला माहिती त्याला लगेच जिज्ञासा म्हणतो, पण पर्याय ते इथे जिज्ञासा नाही. एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा म्हणजे जिज्ञासा. कोणता असू शकतो? कोलाहल, अरे रे कोलाहल काय नाही. कुतूहल, हो असू शकतं कुतूहल, पण पाहूया कुतूहल असू शकतो. आता दुसरे पर्याय भाऊ, प्रतीक्षा. प्रतीक्षा म्हणजे थांबणे एखाद्या गोष्टीसाठी, ते नाही येणार. दक्षता, दक्षता म्हणजे काळजी, ते येणार नाही. एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा म्हणजे दक्षता कसं होईल? म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा म्हणजे कुतूहल आहे. अशा पद्धतीने आपण तार्किक विचार करून थोडस लॉजिक लावून त्या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे. जरी आपल्याला माहित नसलं तरी थोडासा विचार केला की आपल्याला त्याचं उत्तर सापडू शकतं. 17वा प्रश्न आहे, पुढील पैकी पाठाचे नाव आणि लेखक यांची योग्य जोडी असलेला पर्याय निवडा. आता पाठ आणि लेखक हे काय तुमच्या 5वीचे येतात असं काय नाही, पण तुम्ही जी काही पाठ्यपुस्तकातली पाठ असतात त्या मागच्या तुमच्या विद्यार्थ्यांचं समजा नॉलेज तपासण्यासाठी म्हणून आपण बुद्धिमत्ता तपासण्यासाठी काही कठीण प्रश्न आलेले असतात. त्यातला हा प्रश्न असतो की तुम्ही मार्क्स किती लक्षात ठेवलं, त्याचे लेखक तुम्हाला माहिती आहेत का, कवी माहिती आहेत का. तर या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत. पुढील पैकी पाठाचे नाव आणि लेखक यांची योग्य जोडी असलेला पर्याय निवडा. म्हणजे 3 चुकीचे आहेत आणि एकच योग्य आहे. पहा, पहिले मजेशीर होड्या, तर याच्या लेखिका आहेत निर्मला मेने, मटकरी नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 निर्मला मेने. दुसरा आहे आनंदाचं झाड, मजेशीर होड्या 3रीचा पाठ आहे. त्या होड्या, ती ठेंगू माणसं यांचा पाठ. नंतर आनंदाचं झाड, शेवग्याच्या झाडावर पक्ष्यांचा थवा जमायचा, तुम्हाला माहिती आहे. आणि याच्या लेखिका सुद्धा आहेत शिंदे. आडनाव बरोबर आहे परंतु सुशीला शिंदे नाही, लीला शिंदे आहे. हा किती थोडासा फरक आहे. काय असे हार्ड प्रश्न असतात, म्हणजे सुशीला शिंदे हे चुकीचं आहे, तिथे लीला शिंदे पाहिजे होतं. शेरा सव्वा शेर हा सुद्धा 3रीचा पाठ आहे का नाही. नाना काका गुंगर काठी आपटत बांधावरून, ते आठवलं असेल तुम्हाला. तर पॉल रुमाव हे उत्तर बरोबर होतं मित्रांनो. त्या पाठाचे लेखक पॉल रुमाव होते. नंतर ढोल, त्याच शंकर पाटील लिहिले, ते सुद्धा चुकीचं आहे. त्याचे लेखक होते संजय लोहोकरे. म्हणजे या ठिकाणी पहा असे काही कठीण प्रश्न असतात, त्यामुळे आपलं चौफेर अशा पद्धतीचं वाचन असलं पाहिजे. आणि बारीक वाचन जर असलं तर आपण चांगले मार्क त्या ठिकाणी घेत असतो. म्हणून वाचनाकडे थोडस लक्ष द्या, पाठ्यपुस्तक नीट वाचत चला.
खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचाराचा पर्याय निवडा. खेळताना मार लागला तरी ही मुले टिंब टिंब. 4 पर्याय आहेत. पोबारा करणे, पसार होणे, हार मानणे, परवा न करणे. तर तुम्ही मला सांगा, खेळताना मार लागला तरीही मुले पोबारा करणे म्हणजे पळून जात होते का? नाही नाही, यांना तिथं सुरस काय मार लागण्याच्या नंतर मुलं असं नाही होणार. पसार होणे, पसार होणे पोबारा होणे एकच अर्थ येते. पसार होणे म्हणजे समजा पळून जाणे अशाच अर्थाचं म्हणजे ते येणार नाही. खेळताना मार लागला तरीही मुले हार मानत नव्हती. हार मानण्याचा बी इथं एवढा जुळत नाही. पुढं पाहूया. खेळताना मार लागला तरीही मुले परवा करत नव्हती. हे बरोबर बसते. म्हणजे या ठिकाणी योग्य वाक्प्रचार बसणार आहे पर्याय क्रमांक 4. खेळताना मार लागला तरी मुले परवा करत नव्हती. नंतर 19वा आहे. काकू आल्या असे म्हणताच काकांना घाम फुटायचा, कारण त्यांची बायको म्हणजे जणू टिंब टिंब. आता या ठिकाणी काय सांगितले पहा मित्रांनो, की काकू कशा आहेत त्यांचा स्वभाव सांगितला आणि त्यांच्या स्वभावामुळे काकांना घाम फुटत होता म्हटल्याच्या नंतर काकू कशा असणार तुमच्या लक्षात आलं असणार. काका घाबरत होते. घाम फुटत होता म्हणजे काकूला काका घाबरत होते असा त्यांचा अर्थ. म्हणजे त्यांची बायको कशी असणार, ती लंकेची पार्वती म्हणजे अशी समजायची की जिच्यावर दागदागिने नाहीत, अशी गरीब स्त्री. गरीब स्त्री असले त्यांना घाम फुटेल का? नाही. आता त्राटिका आपण माहित नाही, थोडं बाजूला ठेवूया. नंतर पाहू गोगलगाय. गोगलगाय बी गरीबच होते ना, आणि गरीब बायको असल्याच्या नंतर काकांना घाम फुटायचं काही कारण नाहीच. मग भानामती, भानामती म्हणजे जादू. म्हणजे काय जादूने काय घाम फुटायचं कारण आहे का? नाही. म्हणजे त्राटिका, त्राटिका याचा अर्थ आहे की अतिशय भांडखोर खजाक स्त्री असं पण तिला म्हणू. म्हणून याचं उत्तर आहे त्राटिका, पर्याय क्रमांक 2. म्हणजे भांडखोर. आता पुढं परत कविता आली. पहा कविता काय. निळ्या सागरी उसळल्या लाटा, उसळणाऱ्या फेसाळ लाटा, अक्राळ विक्राळ झाल्या कशाने, शांत सरळ आणि खेळकर तर होत्या. म्हणजे लाटा उसळल्या, आणि समुद्रातल्या लाटा तुम्हाला माहिती आहे, उसळल्याच्या नंतर त्यांनी कसं रूप धारण केलंय, अक्राळ विक्राळ. अगोदर कशा होत्या त्या शांत सरळ आणि खेळकर होत्या, दमाने झाल्या होत्या, पण एकाएकी त्यांनी त्यांचं रूप बदललं आणि अशा लाटा तयार झाल्या. उधाण आले समुद्रास या, आनंदाने की रौद्राने. आहे का नाही? कशामुळे तो एवढा समुद्र खवळलाय, आनंदाने की रौद्राने, हे त्यांना प्रश्न पडलेला आहे कवीला. हेल कावे खाऊ लागल्या होड्या, साद घातली माझ्या बांधवाने. हेल कावे म्हणजे होड्यापास. कोळी बांधव ज्यावेळेस सागरात जातात आणि अचानक समुद्र खवळतो, अशा वेळेस त्यांना सूचना करून बोलवलं जातं, परंतु त्या होड्यापा फार हेलकावे घेत असतात. अथांग सागरी मदत कुणाची, साद घातली लेकरे सिंधूची. सिंधूची म्हणजे समुद्राची, आणि अथांग म्हणजे विशाल, अशा काही समानार्थी शब्द असतात. पुढे पाहूया. अंधाराचे पांघरून चढता, जीव घाबरा होऊ लागला. ठीक आहे ना, अंधार पडल्यानंतर आणि समुद्र खवळलेला, अशा वेळेस का घाबरणार नाही का? सगळेच घाबरणार ना. उधाण आले, शांतही झाले, विध्वंसाचा माग मूस नवरे. आणि कधी कधी समुद्राच्या काठी अशा पद्धतीचं
विशाल रूप होतं. वादळ वाऱ्यामुळं अतोनात नुकसान होत असतं. निसर्गाच्या या खेळापुढे मानवाचे सामर्थ्य हरे. आणि म्हणून असं म्हणतात की निसर्ग फार मोठी शक्ती आहे. निसर्गाच्या जर एकदा मनात आलं तर काय करेल सांगू शकत नाही. एवढी ताकद निसर्गात असते. कधी कधी पाऊस येत नाही आणि आला तर महापूर. वादळ आलं तर एवढं वादळ असतं की ते झाडं मोडतायत, घरं पडतायत, नुकसान होत आहे. अशा पद्धतीचं कधी कधी निसर्गाचं रौद्र रूप असतं आणि त्याचं वर्णनच या कवितेमध्ये आलेलं आहे. तर आता यावरती काय प्रश्न आहे ते आपण एकदा पाहूया. कवितेत पुढीलपैकी कशाचे वर्णन केले आहे? आता कवितेत वर्णन कशाचं केलंय? लाटाचं, अंधाऱ्या रात्रीचं, खवळलेल्या समुद्राचा आणि नदीच्या पुराचं. तर आपल्या लक्षात आलं असेल आता एक खवळलेल्या समुद्राचंच वर्णन आहे. पर्याय क्रमांक 3. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? आता जर आपण पाहिलं तर तम म्हणजे काय? अंधार. तम म्हणजे अंधार, पण इथं आला अंधार हे आहे. नंतर हर्ष. हर्ष म्हणजे आनंद आहे ना, आनंदाने आले. त्यानंतर जलधी. आता जलधी कशाला म्हणतात? समुद्राला म्हणतात. म्हणजे तोही शब्द आलेला आहे. म्हणजे पाणी शब्द नसणार, पाण्याचा समानार्थी शब्द आहे जल, पण तो कवितेमध्ये जल, उदक असा काही शब्द आलेला दिसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे असं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 22. कवितेतील वर्णनानुसार पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? निळ्या सागरात लाटा उसळल्या होत्या. बरोबर आहे ना, लाटा तर उसळल्याच होत्या. निसर्गापुढे माणसाची ताकद कमी पडते. हे शेवटच्या वाक्यावरून कळतंय की हार मानतोय माणूस निसर्गापुढे, नाही जिंकू शकत. हेही बरोबर आहे. तिसरे, उसळलेल्या लाटा शांत, सरळ आणि खेळकर होत्या. आता इथं मात्र गोंधळ होतो बा मुलांचा. इथं काय लिहिलंय? इथं सापडतंय आपल्याला शांत, सरळ आणि खेळकर तर होत्या. पोरं म्हणतात हे बी आहे. हे बरोबर दिसते, परंतु तसं नाही. जर नीट वाचलं तर आपल्या लक्षात येईल. उसळलेल्या लाटा शांत, सरळ आणि खेळकर असतील का रे? अगोदर होत्या त्या, परंतु एकदा त्या लाटा उसळल्यावर त्या कशा शांत सरळ राहतील? त्या तर एवढ्या विरुद्ध म्हणजे भयानक असतात की त्या थोड्या पलटी करतात, अतोनात नुकसान करतात. आणि त्या शांत कशा म्हणता येईल त्याला? म्हणजे हे पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. बाकीचे सर्व पर्याय योग्य आहेत. आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा होता. थोड्या हेलकावे खाऊ लागल्या हेही बरोबर आहे. निळ्या सागरात लाटा उसळल्या हेही बरोबर आहे. आणि निसर्गापुढे मानवाची ताकद कमी पडते हेही बरोबर आहे. मात्र उसळलेल्या लाटा शांत, सरळ आणि खेळकर होत्या हे चुकीचं आहे. 23वा प्रश्न आहे. गणितातील आकडेमोड करण्यासाठी श्लोकने संगणकाची आज्ञावली तयार केली. अधोरेखित शब्दातील योग्य इंग्रजी शब्द निवडा. पर्यायी शब्द पहा. इंग्रजीत काय शब्द असेल? संगणकाची आज्ञावली, त्याला काय? कॅल्क्युलेटर नाही, कीबोर्ड नाही, प्रोग्राम नाही, तर त्याला सॉफ्टवेअर असं म्हणतात. काय म्हणतात? सॉफ्टवेअर. पुढचा प्रश्न आहे. बाळासाहेबांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल आलेल्या टिंबटिंब त्यांचे कौतुक केले. रिकाम्या जागी योग्य जोड शब्द पर्यायातून निवडा. आता जोड शब्द आपल्याला माहित आहे. आता इथं काय? बाळासाहेबांनी पाहुण्याचं आदरातिथ्य केलंय म्हणजे स्वागत केलंय, आणि स्वागत केल्याबद्दल त्यांचे कौतुक केलंय. मग आता कोणी केलं? नातेवाईकांनी केलंय का, पै पाहुण्याने केलंय का, वराडी मंडळीने केलंय का, कलाकारांनी केलंय?
प्रश्न तो नाहीस, कोणी का स्वागत करीना, आपल्याला नातेवाईकही स्वागत करू शकतात. प्रश्न काय आहे, जोड शब्द कोणता येतायचा, आणि या चार पैकी फक्त एकच जोड शब्द आहे, आणि तो म्हणजे पै पाहुण्यांनी. म्हणून नातेवाईकांनी लिहायचं नाही, कारण का तर नातेवाईक हा जोड शब्द नाही. है की नाही? पैसा, अडका, पै पाहुणे, स्थावर, जंगम ही जोड शब्द आहेत, आणि आपल्याला इथं जोड शब्दच भरायचा होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहा, जसे गायीचे वासरू तसे म्हशीचे काय. आता पहा, पिल्लू दर्शक शब्द. पिल्लू दर्शक शब्द आपल्याला माहित आहे, आणि आपण नेहमी पाहतोय, वाचतोय पुस्तकामध्ये. करडू कोणाचं आहे, शिळीचं. करडू तर नसणार ना. लेकरू कोणाचं आहे, लेकरू असतं माणसाचं, त्याला बाळ किंवा लेकरू म्हणतो आपण. कोकरू, कोकरू कोणाचं असतं, तर मेंढीच्या पिलाला कोकरू म्हणतात. म्हणजे याचा अर्थ हे तीन तर नसणार. जरी तुम्हाला म्हशीचं पिल्लू, रेडकू आपल्या पुस्तकात आहे, तुम्ही नवनीतच्या पुस्तकात वाचलेलं असेल, इकडं वाचले असेल, रेडकू वाचलं, पण पारडू कधीच पुढं वाचलेलं नाही. तरी आपण काय करायचं असतं, कधी कधी सगळे पर्याय जर पाहिले तरी आपण अंदाज लावू शकतो अशा प्रश्नांचा, आणि असं घडत असतं. एकदा असा प्रश्न आला की वाघाचं घर, वाघाचं घर, आणि त्या ठिकाणी वाघाच्या घराला आपण गुहा म्हणतो, परंतु पर्याय गुहा नव्हता, जंगल होतं, जाळी होती, जाळी, म्हणजे वाघाची जाळी. अशा पद्धतीने कधी कधी हे प्रश्न येत असतात. तर आज आपण हे काही मराठीचे जे काही प्रश्न आहेत, 1 ते 25 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, आणि प्रत्येक प्रश्न तुमच्यापर्यंत व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस पेपर सोडायचा असतो, त्यावेळेस आपण मराठीच्या पेपरमध्ये शांततापूर्वक उतारे, संवाद वाचायचे असतात. कारण आपला किती आपण शांततेत सोडलेला आहे पेपर, तरी वेळ पुरलेला आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपला वेळ वाचतो, परंतु वेळ कुठं जास्त जात असतो, तर उतारा असेल, कविता असेल, संवाद असेल, या ठिकाणी थोडासा पूर्ण वेळ वाचायचा. 1 मिनिट ज्यादा लागेल आपल्याला कदाचित. घाईने जर वाचलं तर आपण त्या ठिकाणी चुकू शकतो. म्हणून आपण याची काळजी घेतली तर मराठीच्या पेपरमध्ये आपल्याला 20 पर्यंत मार्क पाडायला काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने स्कोरिंगचा विषय म्हणून मराठी पहा, आणि मराठीला चांगले मार्क घ्या. म्हणजे आपण या ठिकाणी चांगले मार्क घेऊन मराठी विषयामध्ये चांगला स्कोर करू शकतो, आणि पर्यायाने आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे यश मिळू शकतो. तर आज या ठिकाणी जे काही शब्द आले त्याची पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊया आपल्या वेळेमध्येच. पहिला संवाद आहे, संवादावरती 3 प्रश्न आलेले आहेत. त्या संवादामध्ये महत्वाचा संदेश आहे हात धुण्याबद्दल, स्वच्छतेबद्दल, आणि त्याच दिवशी वाचन प्रेरणा दिन सुद्धा असतो. हे दोन्ही संदेश त्या संवादामध्ये आहेत. त्यानंतर आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना, अशा पद्धतीची ही म्हण आलेली आहे. त्यानंतर सुबक म्हणजे फैनेबाज, समानार्थी शब्द आलेला आहे. म्हणजे येतंय काय, म्हण आली, समानार्थी शब्द हे कंपल्सरी येणारीच आहेत. वाक्प्रचार एक येतच असतो, काळाचं वाक्य असतच. त्यानंतर
दोष या शब्दाचा अर्थ कोणता, म्हणजे हाही एक शब्द आणि भिन्न अर्थ या प्रकारातला आहे का नाही. कधी कधी एकच शब्द असतो पण त्या वाक्यानुसार त्याचे अर्थ बदलत असतात. तुझा काय दोष, या ठिकाणी दोष म्हणजे व्यंग होणार नाही ना, म्हणजे आणि वाचा दोष यातला दोष वेगळा आणि तुझा काय दोष म्हणजे तुझा काहीही, म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये जर पाहिलं तर आता विशेषण, नाम, सर्वनाम आणि क्रियापद या ज्या काही शब्दाच्या जाती आहेत त्यावरती एक प्रश्न आलेला असतो. त्याचबरोबर या ठिकाणी बातमी आलेली आहे, जाहिरात आलेली आहे, त्यावरती 3 प्रश्न असतात, तेही आपण लक्षात ठेवायचे आणि शांततेत ते वाचायचे. उद्देश यावर एक प्रश्न 100% असतो. लिंगावरती एक प्रश्न असतो आणि या ठिकाणी पहा, लिंगावरती प्रश्न आलेला बरेच जण चुकतात. तर काय करायचं, हे नेहमी फसवण्यासाठी असतं. अनेक वचनी एक शब्द दिलेला असतो, कधी कधी 3 एक वचनी असतात आणि माणूस काय करतो, त्यामध्ये चूक करतो. तर पहिल्यांदा पाहिजे सर्व शब्द एक वचनी आहेत का, अनेक वचनी शब्द असेल तर त्याला एक वचनी करा, नंतर त्याचं लिंग ठरवा. त्यानंतर विरामचिन्हे, आपल्याला सर्व विरामचिन्हे माहिती असली पाहिजे. आपल्याला ठराविक फक्त पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, अर्धविराम नाही, तर सर्व जे काही 8-10 आहे ते सर्वची सर्व अपसरण चिन्ह असेल, ती सर्व चिन्ह आपण वेळोवेळी पाहिली पाहिजे. एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा, त्याला जिज्ञासा म्हणतात, कुतूहल, हा त्याचा एक प्रकारचा शब्द समूहाबद्दलचा एक शब्द या गटातला हा प्रश्न होता. एक लेखक आणि पाठ यावरती एक प्रश्न होता आणि वाक्प्रचार यावरती एक प्रश्नच येतो. फक्त कधी कधी ते वाक्यात वापरायचं असतं, कधी कधी वाक्प्रचार दिलेला असतो आणि त्याचे 4 पर्याय उत्तराचे असतात, त्यातला योग्य पर्याय निवडायचा असतो. अशा पद्धतीने कवितेवरती 3 प्रश्न आणि मराठी शब्दाला इंग्रजीमध्ये असलेले शब्द, इंग्रजीचे मराठीत नावं, आपले जे काही शब्द आपल्या वापरात असतात, काही शब्द इतर भाषेतून आलेले आहेत, तर इंग्रजीतून आलेले काही शब्द आहेत, ते सर्व शब्द सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजे, जोड शब्द माहिती असले पाहिजे. आणि बाकीची सर्व जर आपण अशा पद्धतीने जर पेपर केला तर आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन करू शकतो. तुम्ही सर्वजण जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आहात आणि म्हणून तुमच्यासाठी जिल्हा परिषदेने हा अनमोल असा ठेवा तुमच्या दारापर्यंत आणलेला आहे. तुम्ही सर्वांनी पहिल्यांदा ऑनलाईन तासिका केल्या, सर्व घटक शिकले आणि आता सर्व प्रश्नपत्रिका, मुलांनो पहा, आता तुम्ही भाग्यवान असे आहात की आता तुम्हाला हा शेवटचा पेपर आहे बरं का 2025 ला, कारण पुढच्या वर्षीपासून शिष्यवृत्ती परीक्षा आता 4थीला होणार आहे. 5वीची तुम्ही असे भाग्यवान आहात की आता तुम्हाला ही संधी आलेली शेवटची, त्यामुळे गुणवत्ता दाखवा. आणि यापूर्वीची मुलं जी होते 17 पासून साधारण चालू झालं, परंतु त्यावेळेस एवढी सुविधा नव्हती, मुलांना प्रश्नपत्रिकाचं स्वरूप माहिती नसायचं, प्रश्न अवघड असायचे. नंतर आता आपल्या जिल्हा परिषदेने फार अशा पद्धतीने तासिकेद्वारे असेल, 417 असेल, अनेक पद्धतीने प्रश्नपत्रिकेचा सरावाद्वारे आपलं मार्गदर्शन दिल्यामुळं आपल्याला आता ते सोपं वाटायला लागलंय. परंतु आता शेवटची ही परीक्षा तुमच्यासाठी 2025 ची येते आणि आज तुम्ही सर्वांनी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करावं अशी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आज जी काही पहिली तासिका तुम्ही सर्वांनी शांततेने ऐकली त्याबद्दल तुमच्या सर्वांचं आभार व्यक्त करून आजची तासिका या ठिकाणी संपली. सर्व जिल्ह्यातील अधिकारी, सीओ साहेब, शिक्षणाधिकारी साहेब, त्याचबरोबर आमच्या पंचायत समितीचे अधिकारी, सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून आजची तासिका या ठिकाणी संपली अशी जाहीर करतो. धन्यवाद.